शुभ सकाळ। हे गाव आहे, आनाव गाव आहे आनाव। आता आम्ही चाललोय मापनात। मापनात म्हणजे आमच्या घरी। हे आनाव गाव आहे। गावची सकाळ वेगळीच असते बघा। आवाज नाही, किलकिलाट नाही, कोणाचं काय नाही, सगळीकडे शांतता। बैलांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, ही गावची सकाळ। हे आमचे सासरे बुवा आहेत, शेत नांगरतायत। आता मी पाटात आलोय, पाटात। आई घेते बांगडा, कोलबी, मुशी, मुशी, मुशी असा मुशी। हे आमचं मापन। हा रस्ता कुठे गेलाय हो? हा रस्ता कुठे गेलाय? कोचरा। कोचरा। आपण आता मापन बाजार बघू। तिला सुका बाजार हवा होता। ही सुकी मच्छी आहे। बोलली मी तिला मापनात ओली भेटते, सुकी नाही भेटत। हे मापन बाजार। भज्या घेतो ना, पैसे त्याच्याकडे आहेत ना खिशात। आता काय काय घ्यायचं ते सांग। तांदूळ आणि मिरची। तांदूळ घेऊन जा पुढे रिक्षातून, बाकीचं घेऊन येतो मिरची मिरची। हे आमचं मापन आहे, मापन। हे जुने भाजीवाले आहेत। आधी तिला घेऊन द्या राईस, तिला जेवण करायला सुरुवात करा। हा तिट्टा आहे, तिट्टा आहे। ते बसतात संध्याकाळची लोक। ओ मापनकर, भजी घेऊन द्या। पुढे जाणाऱ्यांना भज्या घेऊन द्या। भज्या घ्या, भज्या। त्यांना खाऊ दे तोपर्यंत ना। हे आई जाताना फणस घे, आठवणीने या। तू घे ना, तू घे, तांदूळ घे। हे आमचं मापन आहे पूर्ण।
सुपारीची झाडं, नारळाची बाग, इथे पण गेस्ट हाऊस आहे. मॉल बनतोय मॉल. बोर्ड आहे ना, कमान आहे समोर. आपण ग्रामपंचायत आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मापन हे आता आम्ही आमच्या घरी चाललो. अगं बाई माझ्या शिड्या शिड्या शिड्या. हे माझं वाव म्याव 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 म्याव. हे माझं घर. हा कोण आलंय? आजी आली? कोण आलंय रे? बाबू काका आलाय. हे माझं घर आहे मापनातलं. अरे तुम्ही कधी आलात? तुम्हाला बोलवलं घर साफ करायला? हा दरवाजा का? हा ह्याची चावी इकडे. भांडी आहेत ना त्याच्यात. हे आमचं घर. अय्या काय खरं नाही. फुल चकाचक. चला चला करा करा करा. बरे आहात ना? आपलं घर ते आपलं घर. हे आमचं मापन आहे. मापन छोटंसं गाव आहे. जास्त लोक नाहीत, कमी वस्ती आणि लहान गाव आणि लांब लांब घर. कोणाची अशी घराची जवळ बिवळची नाहीत. झोपडपट्टी टाईप नाही. काय काय गावांमध्ये कशी जवळजवळ घरं असतात. आमच्या गावात हे सरमळकर आमदार त्यांचं घर आहे. बघा आंबे आंबेत आंबेत झाडाला. गावाला कोणाला एवढं आंब्याचं एवढं काय नाही. हे बघा मुंबईकरनंच आंब्याचं आकर्षण. सातेरीचं या शिड्यात उतरायला. आता आपण शिड्यांनी खाली जाऊ आणि तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवू. ही आमची कुलस्वामिनी आहे, म्हणजे माझ्या नवऱ्याकडची. माझ्या आईकडची पण सातेरीच आहे, पण तिची बहीण आहे. तिला शांतादुर्गा बोलतात. ती माझ्या माहेरची कुलदेवता आहे. आणि ही नवऱ्याची सातेरी. दोघी बहिणी आहेत. एक गोव्याची आहे आणि ही आमची मापनातली. पाडव्याला यायचं होतं पण माझे वडील जास्त सिरियस झाले, त्याच्यामुळे पाडव्याला येऊ शकलो नाही. आता पाडव्याचे व्हिडिओ काढायचे होते, दादऱ्याचे, संध्याकाळी कार्यक्रम असतो त्याचे, पण ते राहिलं. ही विहीर आहे. ह्या विहिरीतून देवीला आंघोळ घालतात. बाकी ही विहीर कशा कामाची नाही, म्हणजे वापरत नाहीत कशालाच. देवीला आंघोळ घालतात. सहसा गावाला अशाच विहिरी भेटतील तुम्हाला. मंदिरांमध्ये गोल विहिरी नसतात, अशा आडव्या असतात. हा लामण दिवा आहे. आता लावला नाही कोणी मंदिराजवळ. आमची पण तुळस दाखवीन. आमची तुळस पण सुंदर आहे. ही आमची देवी आहे शांतादुर्गा. थांबा ना एक मिनिट. ही आमची आई आहे शांतादुर्गा. सातेरी सगळी नावं हिचीच आहेत. हे आमचं मंदिर. हे एवढं मोठं वारुळ आहे. ह्याच्यामध्ये आतमध्ये आहेत
जर तुम्ही कधी खोटं नाटं बोलाल तर इथे हात टाकायचा. जर तुम्ही खोटं बोललात तर ते चावतात, नाहीतर मग ते आतमध्ये आराम करतात. असं बोलतात की ते रात्री येतात म्हणून बाहेर. खूप मोठं आहे आणि आतमध्ये खूप जागा आहे त्यांना राहायला. पूर्ण मंदिराला वळसा घालून वरती 5 पाण्याचे 5 पाण्याचा साप आहे कुठे? ह्याच्या आतमध्ये. पूर्ण मंदिराला 5 फेऱ्या मारून वरती 5 पाण्याचा साप आहे. एवढा मोठा? हां, आतमध्ये. एवढंच आहे याच्यात? हां, खूप मोठं आहे ते. वारुळ खाली पण आहे. हे बघ ना, कुठे कुठे गेलं. त्याच्यात 5 पाण्याचा साप आहे. आणि देवीचा फेसचा कलर स्वतःहून आहे का मारला? नाही, फेसला मारलाय, पण तो फेस स्वतःहून आलाय. फेस त्या लोकांनी लेपलेला नाही, तो स्वतःहून आलेला फेस कलर आहे. मारले ना? कलर मारलाय, पण फेस स्वतःहून आलाय. फेस ओरिजिनल आहे. हे बघा केवढं मोठं वारुळ आहे. हे आमचे आहे. चेहराच सुंदर आहे ना, पण हसरा पण आहे, डोळे पण ओरिजिनल वाटतात. हां, पाठ नाही करायची बाहेर पडताना. तिकडे बघा आणि उलटे बाहेर पडा. बाहेर पडताना कधी पाठ नाही करायची देवाकडे. हे कोकणातली मंदिरं ओरिजिनल. नाही, एकटे असताना असं विचारायचं, सांगतात. पण गावची मंदिरं ती गावची मंदिरं. हां, मुंबईपेक्षा गावालाच मजा येते. विठ्ठल आहे? हां, विठ्ठल आहे. हे विठोबा आहेत, विठोबा. देवी सातेरी शांतादुर्गा प्रसन्न. नेहमी विचार करते शूटिंग काढेन घराच, मग मंदिराची घराची पण वेळच भेटत नाही. हे आमचं मंदिर. आपण रिक्षातून बघितलेलं सिद्धेश्वर मंदिर. आता आम्ही दर्शनाला आलो. हे आत्ता बांधलं हल्लीच. इथे ना भजनं असतात संध्याकाळची. वार कोणते ते मला माहीत नाही, पण इथे संध्याकाळची भजनं असतात. मी गेल्या टायमाला आली इथे भजनं चालू होती. ते लांबून दिवे प्रत्येक मंदिरात असतात गाववाल्यांकडे. तुळस भारी आहे, कमळ आहे, कमळ. सुंदर सजवलंय, पण सुंदर कलरच लय भारी मारलाय. घंटा. प्रत्येक मंदिरात कासव असणं गरजेचं आहे. साईराम. हत्ती पण होते. हा बघा, 2 दरवाजाला 2 हत्ती आहेत. तिथे मगाशी दिसले ना, जरा बाहेर काढायला पाहिजे होते. पाळणा आहे, पाळणा. समोर हे समाधी आले, कसे दिसतील नंदी महाराजांच्या ह्याच्यातून. शंकर, पार्वती, कार्तिक आणि गणपती बाप्पा.
आम्ही गेल्या टायमाला ते बंद होतं मंदिर. तो काय नसतो हां हां बंद होतं. सुंदर आहे ना पिंड. मी पहिल्यांदाच बघते. इतके वर्ष गावात येतोय पण आम्ही येतो तेव्हा तेव्हा बंद असतं मंदिर. विशेष बनवली गेलेली त्या याच्यामध्ये बेंगलोरच्या साईडने त्यांनी बनवलेली आहे. जुनी पिंड होती ती जवळजवळ 1000 वर्ष जुनी होती. त्याच्याहून होती त्याच्यामुळे ती जीर्ण झालेली होती. मंदिर ज्यावेळी नवीन बांधण्यात गेलं त्यावेळी म्हटलं ते मूर्ती पण पूर्ण जीर्ण झालेली होती. आणि मुघलकाळी थोडंसं काहीतरी त्या मूर्तीवर घाव कसं थोडासा होता त्यामुळे म्हटलं ती जे जीर्ण झाली आहे ती विसर्जित करून नवीन मूर्तीच हे करूया शिवलिंग स्थापन करूया. त्याप्रमाणे सगळेच म्हणजे गणपतीची मारुतीची जी मूर्ती होती त्या सुद्धा जीर्ण झाली आहे. जवळजवळ हे मंदिर 1000 वर्ष जुनं आहे. ज्यावेळी विजयनगरचं साम्राज्य होतं राजा कृष्णदेवरायांचं ज्यावेळी ह्या कोकण प्रांतावर त्यांचं राज्य स्थापित झालं त्यावेळी त्यांना हे इथे ज्यावेळी आर्थिक राजधानी होती त्यांची त्यावेळी जे इकडे ज्यावेळी ते भ्रमंतीसाठी आलेले त्यावेळी त्यांना ते मंदिर सूक्ष्म स्वरूपात शिवलिंग आणि छोटंसं काहीतरी देवळी टाईप होतं इकडे. पण ते तेवढं भव्य नव्हतं. पण त्यांनी ते मंदिर बांधलं सुरुवातीला सगळ्यात पहिलं मोठं म्हणून हे मंदिर बांधलेलं. आणि इथे मोठे उत्सव व्हायचे त्यांच्या काळामध्ये. ज्यावेळी त्यांचं राज्य बरोबरीस गेलेलं त्यावेळी हे मंदिरामध्ये मोठे मोठे उत्सव व्हायचे. आणि इथे समुद्रकिनारा हा त्यांची आर्थिक राजधानी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात इकडे त्यांची ये जा असायची आणि खूप लोकांचं इकडे येणं जाणं असायचं. पण कालांतराने ते लयास गेलं त्याच्यामुळे मग आदिलशाही आल्यानंतर ते हळूहळू प्रमाणात कमी होत गेलं. उत्सव कमी प्रमाणात व्हायला लागले. उत्सव कमी प्रमाणात होत गेले आणि मध्यंतरी उत्सव बंद पडलेले होते. आता पुन्हा एकदा सुरुवात केली मंदिर झाल्यापासून पुन्हा एकदा ते सुरुवात झाली. आता महाशिवरात्रीचा उत्सव असतो तो 3 दिवस होतो. त्याच्यानंतर हनुमान जयंतीचा उत्सव केला जातो. मध्ये गावात सप्ताह असतो. त्रिपुरारी पौर्णिमेचा मोठा भव्य गावात उत्सव होतो. ती देवाची मूर्ती स्वरूपामध्ये आणि देवीची मूर्ती स्वरूपामध्ये पालखीमध्ये बसून भव्य मिरवणूक काढली जाते. त्या दिवशी ती गुढीपाडव्याला ना नाही गुढीपाडव्याला फक्त ती मूर्ती उत्सव मूर्ती जामदार खाण्यातून काढून देवीला म्हणजे मूळ जे स्थायी स्वरूपातली देवी स्वरूपातली देवी आहे ती झाकून तिथे ते श्रीदेव सिद्धेश्वर आणि सातेरीची मूर्ती तिथे ठेवली जाते झाकून देवीला आणि ती मूर्ती रूपात ते ठेवलं जातं. मग आपल्या इथे ह्याला महाशिवरात्रीला उत्सव करतात. इथे त्रिपुरारी पौर्णिमेला इथे महाशिवरात्रीचा 3 दिवस उत्सव असतो. त्या दिवशी काय उत्सव मूर्तीचा विषय नसतो कारण ती जामदार खाण्याचा हे असतो. उत्सव मूर्ती 3 ते 4 वेळा काढली जाते. त्याच्यातली मुख्यतः गुढीपाडव्याच्या वेळी दहीकाल्याच्या वेळी ज्यावेळी देवीचा उत्सव असतो आणि त्रिपुरारी पौर्णिमेला काढली जाते. त्रिपुरारी पौर्णिमेला जी काढली जाते ती गावातून पूर्ण अशी म्हणजे तिथून सुरू झाली की पूर्ण अशी फिरत फिरत रात्र वेशीपर्यंत जाऊन परत वेशीपर्यंत तोपर्यंत. त्रिपुरा पौर्णिमा म्हणजे कोणती? त्रिपुरा पौर्णिमा म्हणजे आपण त्याला बोलतो काय? त्याला त्रिपुरारी पौर्णिमाच म्हणतो. म्हणजे ती ज्या दिवशी त्रिपुरासुराचा श्री महादेवांकडनं वध झाला होता ती कधी असते? दिवाळीत? ती दिवाळीच्या जरा दिवाळीत असते ना त्या दरम्यान असते त्रिपुरा पौर्णिमा. ती त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव मोठा असतो कारण इथे दिवांची रोषणाई केली जाते देवाला. देवळापेक्षा जास्त तो पूर्ण गावाचा मोठा उत्सव असतो. म्हणजे जवळजवळ तो तेच आम्हाला बघायला यायचंय खास. 3 दिवस तो चालतो. म्हणजे इथून साधारण सातेरी मंदिराकडनं जी पालखीची मिरवणूक निघाली की ते पूर्ण फिरत 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 खाली विठ्ठल मंदिर आहे तिथपर्यंत जाते. मग हा असा एरिया कव्हर करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री तिथेच थांबते. दुसऱ्या दिवशी रुपारीशी मागून अशी करत परत देवळात येते. देवळात आल्यानंतर तिथे थोडा वेळ थांबते विश्रांती करते आणि परत रात्रभर ती फिरत फिरत बाजार फिरून परत दुसऱ्या दिवशी सकाळी अशी इकडे परत येते. आणि थोड्या दिवसानंतर त्याच्या कालांतरानंतर एक 4 ते 6 दिवसानंतर तिथून परत ती खवणेश्वराकडे जाते वरती कवण्याला जातो. तिकडे तो त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव होतो. लागोपाठ करणं शक्य नव्हतं म्हणून ते थोडंसं पुढे ढकललं गेलं. त्या खवणेश्वराकडे ज्यावेळी जाते ती पूर्ण रात्रभर फिरत फिरत जाते पूर्ण डोंगर चढत जाते आणि मग दुसऱ्या दिवशी ती पण येते. तिकडे सुद्धा त्या दिवशी दैकाला केला जातो. तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या उत्सवामध्ये देखावे असतात. पूर्ण वाट कुठेही असू दे पाण्याचं ठिकाण असू दे किंवा जंगली भाग असू दे कुठेही गेलं तरी ती
पायवाट जी तिथून पालखी जाते ती तुम्हाला कधी काळोखात मिळणार नाही. तिथे पणत्यांची रोषणाई किंवा कुठच्याही प्रकारचे ते रोषणाई करली जाते जेणेकरून पालखी चालणाऱ्यांना त्रास होऊ नये. आणि ते त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते. ते अर्थात ते शिवशंकरांचाच उत्सव म्हणून तो उत्सव साजरा आहे, केला हो. जातो की त्यांनी त्रिपुरासुरावर त्या दिवशी विजय मिळवलेला होता. या मंदिराचा इतिहास बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. आम्हाला तर माहितीच नाही आहे मापनात राहून पण. आणि इकडच्या स्थानिक लोकांना पण त्याची कल्पना तेवढी नव्हती. ज्यावेळी हे मंदिर पुनर्बांधणीसाठी गेलेलं होतं त्यावेळी ज्यावेळी खोदकाम करताना काही शिल्प मिळाली आणि त्या शिल्पांचा जवळ संशोधन झालं. जे पुरातत्व विभागाने वगैरे ज्यावेळी नोंद केली, सगळं चेक केलं, त्यावेळी कळण्यात आलं की ती शिल्प विजयनगर साम्राज्याच्या काळातली आहेत. जे हम्पीचं विजयनगर साम्राज्य, जे हिंदू अंतिम म्हणजे शिवाजी महाराजांच्या अगोदर अंतिम हिंदू सम्राट ज्यांना म्हटलं जातं, ज्यांचा कर्नाटकापासून पुणे प्रांतापर्यंत आणि इथे ह्या कोकण भागात मोठा हे होता, ते पण लोकांना खूप कमी माहिती आहे. कारण आदिलशाहीने नंतर तो इतिहास लपवला गेला. पण ज्यावेळी त्यांचं इकडे साम्राज्य स्थापन झालं त्यांनी ही मंदिरं बांधली ही शोध आला. कारण अशी शिल्प कलेश्वर मंदिर, नेरूच्या कलेश्वर मंदिरामध्ये सापडली आणि अशी 2-4 मंदिरांमध्ये. आता आपल्या इकडची शिल्प सापडलेली कुठे? ती शिल्प बाहेर त्या झाडाच्या खाली आहे, तिथे ठेवली आहेत. हो. ओके. आणि ह्या आपल्या मंदिराचं काय आहे? देवीचं काय आहे? त्यांचं आम्हाला एवढं माहिती देवीच्या नाही. मंदिरामध्ये कसं आहे, ज्यावेळी हे मंदिर स्थापन जाऊन 1000 वर्ष झाले त्यावेळी इथे उत्सव चालत होते. कारण त्यावेळी ते शिव उपासक होते. विजयनगरचे राजा कृष्णदेवरा हे सगळे शिव उपासक होते. त्यामुळे शिवांचं इकडे भरपूर उत्सव व्हायचे. पण कालांतरानंतर त्यांचं राज्य बदललं, मग वेगवेगळी राज्य येत गेली. ते मध्यंतरी दुसरे एक स्थानिक राजा कुठचे तरी आलेले, त्यांच्यामध्ये देवी उपासक होते म्हणून त्यांनी जिकडे तिकडे देवीची स्थापना केली. त्याच काळामध्ये आपले ठाकूर आणि सगळे ते आपले लोक आले, त्यांनी ते पण देवी उपासक असल्यामुळे त्यांनी स्वतः इथे देवीची स्थापना पण आपली ही स्वयंभू आहे बोलतो हो, ना? स्वयंभू ना, आहे. आपली स्वयंभू आहे ना? त्यांनी ज्यावेळी ते शोध करत होते, बघत होते, त्याच वेळी त्यांना तिथे ती मूर्ती ते सापडलं, देवीचा फेस मानव स्वरूपामध्ये त्यांना ती उपासकांना केली. त्यावेळी त्यांना तो चेहरा दिसला ना, असा विषय झाला. आणि आपला तो ओरिजिनल चेहरा आहे ना? हो, फक्त त्याला कलर लावलाय, पण चेहरा ओरिजिनल म्हणजे काही त्याच्यात हे होऊ नये, परिणाम होऊ नये म्हणून त्याची लेप लावलाय, पण ते आहे ओरिजिनल. हो, ओरिजिनल आहे जसं ते मिळाली. त्याच्यानंतर काय झालं की इथे जी राजवट आली ते पण देवी उपासक असल्यामुळे आणि इथे देवीची स्थापना झाल्यामुळे त्यांनी त्याचं मोठं भव्य मंदिर स्थापन केलं. आणि ते वारूळ, वारू ते आपोआप आलं का? ते आपोआप आलंय ते हो, वारूळ? आपोआप आलेलं पूर्ण. त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की पूर्वीचे जे लोक होते, म्हणजे साधारण आमच्या 2 पिढी आधीचे, त्यांनी त्या वारुळामध्ये प्रत्यक्ष नाग पाहिलेलं आहे आणि त्याचं ते स्वरूप थोडंसं वेगळं होतं इतर नागापेक्षा. त्यांना असं म्हटलं जातं की त्या नागाला सोनेरी केसासारखं दिसला जातो, पूर्ण पिवळा एकदम असा धमक असा दिसला जातो, जसं तो आम्ही तुळशीवर वगैरे असतो तसा त्यांना दिसला. बऱ्याच काळ तो होता तिथे. मधी पण असं ऐकलेलं ना की त्या म्हणजे जे नागोबा आहेत त्यांनी पूर्ण मंदिराला वेळा घालून वरती 5 फणे काढलेले, असं मी मध्ये ऐकलेलं आपल्या मंदिरात. त्याबाबत काही कल्पना नाही, पण मी मध्ये असं वारुळामध्ये नाग होता हे जाते, कारण ते बऱ्याच लोकांनी पूर्वीच्या लोकांनी पाहिलेलं आहे, त्यामध्ये वास्तव होतं. आता सध्या तरी माझ्या पाहण्यात, म्हणजे मी जन्मल्यापासून आतापर्यंत तरी सध्या तरी तो कुठे पाहिला गेला नाही. आणि तो कालांतराने शेवटी प्राण्यांचं सुद्धा आयुष्य काळ. आणि मध्ये ऐकलेलं की त्यांना इथे असं रस्त्यावर फिरताना पण बघितलं कोणाला? नागोबाला रात्री. हो, ते कसं असतं की बऱ्याच लोकांना तो 5 फण्यांचा रस्त्यावर फिरताना दिसले. तो काही लोक कुठलं काहीतरी होतं त्या दिवशी, अमावस्या काय पौर्णिमा होती त्या दिवशी दिसली. मध्यंतरी असंही कोणाला तरी दिसलं असं. 5 फण्याचा 5 फण्याचा नाग दिसला रोडवर. बऱ्याच जणांना दिसलं. आता ती सातेरीच्या याच्यामध्ये कसं आहे, ती देवी स्वयंभू आहे आणि जागृत देवस्थान, त्याच्यामुळे तिकडे जो नवस किंवा काही बोलला जातो तो पूर्णच होतो. अर्थात जर काही कुठची देवता रुष्ट असेल किंवा काही बाधा असेल तर त्याच्यात थोडासा काही वेळ लागतो, पण होऊन येतो. असं ते देवीचं महिमा आहे. आणि इतकंच काय, देवीच्या मंदिराची एक खासियत आहे ती म्हणजे समजा देवीच्या मंदिरामध्ये वाद किंवा काही झालं
तर तिथे मंदिराच्या गाभाऱ्यात किंवा त्या पायरीपर्यंत वाद करू नये, कारण तसं जर झालं तर त्या व्यक्तीला जे वाद करतोय, जो उत्पन्न करतो देव कार्य, त्याला त्याचा त्रास होतो आणि बऱ्याचसा फटका बघितला. पुष्कळ लोकांना झाला त्यामुळे असेल. देवीच्या एकंदरीत देवीच्या मंदिरामध्ये किंवा सतीच्या मंदिरामध्ये शिस्त तशीच राहिलेली आहे. अजूनही सगळं जसं पूर्वांपार जसं ठेवलं आहे. पहिल्यापासून. वर जामदारखाना आहे, तो जामदारखाना मध्ये सुद्धा एकाकडे कोणाकडे अधिकार न राहता बऱ्याच जणांकडे त्या जामदारखान्याची चावी केलेली आहे. त्यामुळे ते सगळे एकत्र आल्याशिवाय तो जामदारखाना उघडला जात नाही. त्यामुळे कुठच्याही प्रकारची तिथे मनमानी होत नाही. बरं आणि अजूनही तिथे शिस्त आणि जुनं जे काय परंपरा ठेवलेली आहे तसंच ते ठेवलेलं आहे. त्यामुळे अजूनही त्या मंदिरामध्ये शिस्तीतच सगळं होतं आणि पूर्वांपार या गावाने अजूनही ती परंपरा घेतली जपलेली, आपल्या मापनाने तर जपलीच आहे. कालांतराने तिकडे कसं झालं, इथे थोडासा राज्य बदलत गेल्यानंतर शिव उपासक इथे कमी झाले, लोक करत होते जगात. पण नंतर हळूहळू तिथे भव्य व्हायला लागले. देवी उपासक शासन आल्यामुळे ते भव्य व्हायला लागलं आणि कालांतराने हे दुर्लक्ष व्हायला लागलं लोकांचं इकडे. हे पूर्णपणे जवळजवळ इथे काही होत नव्हतं, बंद झालेलं मध्यंतरी. पण ज्यावेळी परत एकदा हे मंदिर बांधलं गेलं त्यावेळी शिल्प मिळाली गेली, लोकांना कळायला लागलं हे आपला कुलस्वामी आहे, याची महिमा कळायला लागलं. इतके वर्ष जुनं म्हणजे 1000 वर्ष जुनं म्हणजे खूप प्राचीन मंदिरांपैकी हे एक आहे. आता हे नवीन आता बांधलं. हो, जवळजवळ 1000 वर्ष जुनं आहे. जुनं आहे माझ्याकडे, त्याचा पण व्हिडिओ आहे. त्याच्या सुद्धा अगोदर जे काय आहे ना त्याची म्हणजे 1000 वर्षापासून पुढे त्यांनी मंदिर बांधण्याची नोंद आहे. त्याच्या अगोदर जी स्थापना आहे त्याची कोणालाच कल्पना नाही. ते कोण जुने आता हसतील गावात तर माहिती असेल तर. तरी पण कसं 1000 वर्षापासून जे विजयनगर साम्राज्याने हे त्यांना ती मिळालं शिवलिंग, थोडंसं काहीतरी बांधकाम होतं, त्याचा त्यांनी भव्य मंदिर बांधलं त्यावेळी. पण त्याच्या अगोदर ते शिवलिंग कोणी स्थापन केलं ते कोणाला माहिती त्याची कुठेही नोंद नाही, की कोणाला कल्पना नाही, असा विषय आहे तो. आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही मापनकर या चॅनलकडून तुमचे आभार, थोडी माहिती दिल्याबद्दल. तुम्ही ती शिल्प बाहेर पाहू शकता. हां, तेच बाहेर. पण मला पिंड खूप 9 राजांपैकी 7 राजांची 8 राजांपैकी 7 राजांची ज्याच्यात शिल्प आहेत आणि त्यांचे सर्वात पहिले जे आपल्या कोकणातून बऱ्याच लोकांना अजून एक माहिती नसेल की आपल्या कोकणातूनच पहिले प्रधान होते ज्यांनी विजयनगर साम्राज्य स्थापन करण्याची त्यांना कल्पना दिली होती, ज्यांनी प्रयत्न केले ज्याच्यामुळे ते विजयनगर साम्राज्य स्थापन झालं. ते माधवाचार्य, ते सुद्धा आपल्या कोकणातलेच होते आणि त्यांचं सुद्धा शिल्प तुम्ही त्या 7 शिल्पांमध्ये पाहू शकता. 8वं शिल्प त्यांचे. आपण गणपती बाप्पा आहेत. गावाला तुम्हाला अशाच मूर्त्या बघायला भेटणार. आपल्या मुंबईसारख्या मूर्त्या नाही आहेत गावाला. बघा, सुंदर रेखीव मूर्ती आहे, काळ्या दगडात कोरलेली. ह्या रुक्मिणी आहेत ना? हो, ही रुक्मिणीची मूर्ती आहे. विठ्ठलची मूर्ती सातेरी मंदिर आहे. ती बघितली, विठ्ठलाची मूर्ती. कालभैरव आहे, कालभैरवांची मूर्ती आहे. बजरंगबली आहेत, मारुती बाबा. हे एकत्र कधी बघायला नाही भेटत का? एकत्र शक्यतो एकत्र मिळत नाही. जिथे कालभैरव असतात तिकडे शक्यतो मारुती देव नसतो, किंवा जिथे मारुती असतो तिकडे कालभैरव नसतो. पण आणि हे तिन्ही एकत्र तर शक्यतो नसतं, कारण जिथे शंकर असतो तिथे मारुतीचं हे नसतं किंवा कालभैरवांचं हे नसतं. हे सगळे शिवतत्व असल्यामुळे हे एकत्र शक्यतो बघायला मिळत नाही. हे मंदिर तसं दुर्मिळ आहे जिथे तिन्ही एकत्र बघायला भेटतात. त्यांचे कालभैरव हे त्यांचे प्रथम अवतार आहे. ओके. त्यांची मूर्ती सुद्धा तशी दुर्मिळ नाही, कालभैरव तसं असं नाहीच दिसत कुठेच. ही दुर्मिळच तशी हे कालभैरव आहेत. पण गावाला सगळ्या मूर्त्या अशाच दिसतात ना? हां, ही 500 वर्ष जुनी घंटा आणि ही पंचधातूची आहे. आपला प्राचीन इतिहास दुसऱ्याला म्हणजे लिलाव करण्यासाठी पण प्रयत्न केलेला, पण देवस्थानने ते दिलं नाही. तशीच ठेवून दिली. हां, 500 वर्ष जुनी घंटा. मंदिरात एक आहे, तसे 2 घंटा आहेत.
हां सातेरीच्या मंदिरातली काय बघितली मी, ही पण बघितली, पण मला माहिती नव्हतं एवढी पंचधातूच्या आणि 500 वर्ष जुनी आहे. धातूची बनलेली आणि त्याची किंमत आता सध्या भरपूर आहे. पंचधातू म्हटलं तर किंमत जास्तच असणार ना आत्ताच्या भावाने. आणि त्याची किंमत पंचधातूची असल्यामुळे जास्त आहे, तर त्याच्याबरोबर ती जुनी असल्यामुळे त्याला अजून भाव आहे. अजून भाव आहे. हां जुनी असल्यामुळे त्याचे भाव.